सूर्यवंशी का वैभव अब पूरी दुनिया सोनी पर देखेगी। देखिए टैलेंट टीवी कप 9 जून से 21 जून तक सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और सोनी लिव पर। कामवाल्या बायांचं काय करायचं? अजून हिचा पत्ता नाही. बाहेर जायचं होतं. केवढा राडा पडलाय सगळा. हे घड्या घाला पटापट. हो. इथे ठेवायची जागा आहे. नाही नाही. हेच पण सगळे विस्कटले. यायचं नसेल तर फोन मेसेज काहीतरी करायचा ना. हो. पगार वाढून पाहिजे ह्यांना. फक्त काम करायला कोण येणार वेळेवरती? वनेंद्र बाहुबली. आ? शांत 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 वने शांत शांत. एवढं चिडायला काय झालंय मला सांग. आत्ताच आलीस की नाही बाहेरनं? हा, बॅग पण इथे आहे. बस जरा पाणी पी. येईल. अरे होते ना तेच बरं होतं. हे अंतरून झोपलं. तुम्हाला आतमध्ये ठेवता येत नाही. मी ठेवतो. नको काळजी करू. येईल आपली मोलकरीण. येईल हे बघ, मोरेंच्या घरचं काम लांबलं असेल म्हणून तिला. एक मिनिट. मोरेंच्या घरचं काम लांबलं असेल की मी नसताना तुम्ही इथे कामं वाढवून ठेवली होती? म्हणजे राडा काय केला नाहीत ना तुम्ही इथे? मित्रांना बोलून पार्ट्या झोडल्या नाहीत ना? वेडी आहेस का वने? एक मिनिट. काय दारवा पिऊन मिठ्या नाही ना मारल्या तिला? काय वेडी आहेस का? तुला माहितीये मी तसा नाहीये. नाही नाही, मला माहितीये तुम्ही कसे आहात ते. एक पत्नी. बसा तिथे. ओके. एक पत्नी. हे बघ आली बघ. हे बघ, म्हंटल ना तुला येणार ती वेळेवर. हा. साहेब आलात का? एक मिनिट. हा प्रश्न मी विचारला पाहिजे ना तुला. आलात का मॅडम? आणि काय ग, उशिरा यायचं परत करत बसायचं? आवरून घे पटकन. आणि तुला यायचं नसेल ना तसं मेसेज फोन कर. मोबाईल आहे ना तुझ्याकडे? फोन करून सांगायचं. मागच्या महिन्यात पगार वाढून घेतलास ना, कामाचा स्पीड पण वाढव त्यात ह्याने. पगार वाढून पाहिजे यांना फक्त. पुष्पा, तुम्ही काय करताय तिथे? नाही मदत. हे कोण करणार आहे? मी करतो. ए चल पटकन ते कर्टन्स काढून घे. सगळी धूळ बसलीये. तुम्ही नव्हतात ना, स्वर्ग होता इथे. काय म्हणाले? काय माहित काहीतरी बडबडते. काय म्हणाले? स्पष्टच बोलते ताई. नस- तुम्ही नव्हतात ना, माहेरी गेला होतात. घरी फक्त साहेब होते. साहेबांनी मला जे वागवलंय ना. एक हे रडतेस? काय केलं तुम्ही? मी काय नाही केलेलं. इकडे बस बस. राहू द्या. काय ग? साहेबांनी मला जे वागवलंय. काय तुम्ही तिथे काय इथे? मी काय नाही केलेलं. काय वागवलं? काय केलं? काहीच नाही केलेलं. हे रडू नकोस. उठ अगं उठ. काय केलं? साहेबांनी मला लय माया लावली. माणूस की काय असते मला साहेबांनी शिकवलं. माया. साहेबांनी मला लळा लावला. काय लावलाय? काय लावलं? लळा लावला. तुम्ही हिला लळा लावला एवढ्या कमी दिवसात? 4च दिवस मी माहेरी गेले होते ना. अगं आमच्या लग्नाला 12 वर्ष झाली. रोज लळा लावतात. अजून लागला नाही मला. काय हो, एवढा वर आलाय तुमचा लळा? असं काय केलं अशी कोण? काय केलं नेम? काय म्हणते अजून? काय- काय ग, म्हणतेस काय केलं पुष्पा? अजून? काय? असं काही केलं नाही त्यांनी वेगळं, बघ काय पण त्यांनी फक्त काय फक्त? मी काय अगं रडतेस काय? काय केलं? त्यांनी फक्त जीव लावला होताय माझ्यावर. लय जीव लावला. आता हेच बघा, मी आल्या कशा खेकसले तुम्ही माझ्यावर. आता कशा बोलल्या मला? काय? साहेब असताना मला उशीर झाला होता असं नाही बोलले साहेब. दार उघडल्या असं डोळे भरून मला पाहिलं. असं ग्वाड हसले. तुम्ही हसलायत का कधी माझ्याकडे असं बघून? मी का? म्हणले ये पुष्पे, ये ये बस. इथे बस.
सोफ्यावर बसवलं मला इथं. पाणी पी, शरबत पी, आपण दोघं पिऊ, मी बनवतो. सरबत बनवलं? साहेबांनी सरबत बनवलं. अगं बाई ग, मी अशी बघत बसले माहितीये. आणि ते कधी लिंबू पिळून साखर टाकून गलास ढवळत ढवळत कनानम कुनुनुम गलास घेऊन आले माझ्या समोर. माझ्या गलासातला चमचा बाहेर काढून असा मस्त आहे, पी आता असं करून शरबत दिलं मला. साहेब तुम्ही कधी वागवलंय मला असं? शिळा भात पण इथं ठेवलाय, जाताना घेऊन जा असं करता मला. मग रडू नाही येणार तर काय होणार? मग हो? सरबत आणलं तिच्यासाठी? हा खणणम. मी तर एवढ्या वर्षात हा आवाजच ऐकला नाही. हिच्यासाठी तुम्ही सरबत घेऊन आलात? माणूस की मला माहिती नाही का, पण मला फार आधीपासून माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी असं मौसूद काहीतरी आहे, मला माहित नाही काय, पण मला सतत कोणासाठी तरी काहीतरी करावं असं वाटतं बाबा. मला एक कष्टकरी महिला उन्हातानाची राबून कुठून तरी आपल्या घरी येते आणि तिला तहान लागली असेल तर पाणी द्यावं का सरबत द्यावं असं झालं मला. अच्छा, ही कष्टकरी महिला, ही महिला घरात उभी असते, ती कष्ट करत नाही, ती जत्रेत अशी उभी आहे, टाइमपास म्हणून उभी असते घरात. ही आल्यावर तुम्हाला कष्टकरी खणणम होतं तुमचं. मी फक्त काय माणूस केलं ग? नाही मी काही नाही वनी काय केलं? माणूस की म्हणून माया लावली, बाकी नाही. त्याच्या पलीकडे काही नाही. एवढी वर आली आहे तुमची माया. नाही फक्त माया लावली हो त्यांनी, बाकी दुसरं लोक पाणी पण विचारत नाही तो. त्यांनी मला पव खाऊ घातलं. पोहे ते माहितीये मला. कसं होते राहिलं ते पो कसं? पो असं- त्या दिवशी तुला असं सांगितलेलं ना? नाही पो हे पो. तोंडात भरवणार तुम्ही तिला पोहे. भाषा ही अत्यंत महत्वाचं साधन आहे कम्युनिकेशनचं, लक्षात घे. प औष्ठव्य व्यंजन जेव्हा येतं आणि त्याच्यात ओकारांत पो. हो का? पोहे भरवले तुम्ही, पोहे खाऊ घातलेत. किचन मध्ये पोह्यांचा डब्बा कुठे असतो हे माहित नाही ना तू? साखरेचा डब्बा कुठे असतो हेही माहित नाही. मला दाखव पोह्यांचा डब्बा कुठे आहे, मला दाखवा. नाही त्यांना नाही माहिती. हे बघ त्यांना सापडलाच नाही पवयांचा डबा. हे बघ मग कुठून कसे खाऊ घातले? खाल्लं हॉटेल मधनं घेऊन आले ना ते. हे बघ, हे नको बघू. अहो काय झालं, अहो मी काम करत होते ना, तर म्हणले भूक लागली असेल, मी पोहे घेऊन येतो. तर मग असे झाड खाली गेले, लिफ्ट बंद होती ना, तर मग 7 मजले उतरून खाली गेले, पोहे घेतले 2 प्लेट आणि असे झरझर वर आले आणि मला पोहे दिले. ग तुम्ही लिफ्ट बंद होती, 7 मजले उतरून समोरच्या अन्नाकडनं पोहे घेऊन आला तुम्ही? आपल्या बिल्डिंगला मजले आहेत, पायऱ्या आहेत, हे तुम्हाला माहिती आहे? कसं तुम्ही तिच्यासाठी पोहे घेऊन आला? हा मला का कोणास ठाऊक समाजातल्या लोकांसाठी सतत करावं असं वाटतं आणि मला माहित नाही. मला असं वाटलं की एक कष्टकरी महिला आपल्या घरी उन्हातानाची दमून भागून आल्यानंतर तिला फक्त पाणी विचारायचं. तिला भूक लागली असेल तर आपण तिची विचारपूस करायला हवी. तुम्हाला कसं कळलं तिला भूक लागली होती? चेहऱ्यावर ना ताई, चेहऱ्यावरून. माझा चेहरा लय सुकला होता ना. हो का ग? खरंच म्हणजे साहेब असं माझ्याकडे बघूनच म्हणले, पुष्पे भूक लागलीये का ग? म्हणलं नाही. गप, मला कळतं, मी तुझ्यासाठी पोहे घेऊन येतो. बया, ते पोहे बघून एवढं भरून आलं मला ताई. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.